विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचा स्टडी प्लॅन द्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहे तुम्ही. ओके. स्टडी प्लॅन का पाहिजे? टार्गेट देणार आहे तुम्हाला. आज मी सांगेल तेवढा अभ्यास तुम्ही करायचा आहे. मला थोडासा राग आलाय तुमच्या लक्षात घ्या. एक कॉमेंट आहे, मुलाचं नाव नाही मी सांगणार, लगेच मी कॉमेंट डिलीट पण करून टाकणार आहे. 12वी मध्ये मी माझ्या बोर्डच्या परीक्षेत किमान 94% मार्क मिळवायचे ठरवले. कुठनं आकडा आणला रे तू 94%? 100% पाड ना. बरं ठीक आहे 94% पाडायचे तू ठरवले होते. ओके. आता मला भीती वाटते, की मी फक्त पास होईन किंवा नापास होईन. हे काय टाइप केलं तू? पास होईन किंवा नापास होईन. बरं ठीक आहे. ओके. मला कोणतेही व्यसन नाही. अरे नसतंच व्यसन कुणाला 12वीच्या आणि 11वीच्या मुलांना. तू काही फार वेगळा नाही इतरांपेक्षा लक्षात घ्या. मी रागातच बोलणार आहे लक्षात घ्या. कारण त्याशिवाय तुम्हाला अक्कल येणार नाही लक्षात घ्या. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट काय ठीक आहे व्यसन नाहीये. मी जे कुठलंही व्यसन नाहीये, की जे मला माझ्या ध्येयापासून खाली खेचते. कृपया मला सांगा. ओके. तू अडचणीत आहेस हे मला कळालंय आता. ओके. झालाय माझा राग शांत. तुझी अडचण मी ओळखले. ठीक आहे. कृपया मला सांगा मी काय करू? त्याच्या पुढचं वाक्य. परत मला राग निर्माण करतोय. माझ्या मनात प्रचंड राग येतोय तुझ्या ह्या वाक्यामुळं, की माझ्याकडे फक्त एक आयुष्य आहे. नाहीतर 12वीचा बोर्डाचा निकाल लागल्यानंतर मला ते सोडावं लागेल. म्हणजे काय? काय लिहिलंय? काय कळतंय का? एक लक्षात घ्या, याला म्हणायचं पराभूत मानसिकता. मला हे नको आहे. बिलकुल नको आहे लक्षात घ्या. मला असले कमेंट्स पण इथून पुढे नको आहेत. आणि मला असल्या गोष्टी तुमच्यावर डिस्कस पण करायच्या नाहीयेत. मग काय? स्टडी प्लॅन. टार्गेट देतो. करा ना दिवसभरात कंप्लीट. का नाही होणार? जो मुलगा 90-95% चं टार्गेट ठेवू शकतो, तो दिवसभराचं टार्गेट कंप्लीट करणार नाही का? करणारं हे लक्षात घ्या. असे निगेटिव्ह थिंकिंग करणाऱ्या लोकांपासून दूर राहायचंय आपल्याला. मी तुम्हाला सांगू का? तुम्ही अभ्यास करत असाल, तर अभ्यास करण्यापासून दूर खेचणारी सुद्धा मुलं असतात. मी बघितलंय इंजिनिअरिंगच्या हॉस्टेलमध्ये पण बघितलंय, बऱ्याच ठिकाणी बघितलंय. "राहू दे की अभ्यास, कुठे एवढा पुढे जाणार आहेस तू? कोणी दिवे लावले अभ्यास करून? मी तर हे" आणि हो, आजकाल नवीनच फॅड. "कशाला अभ्यास? मी तर ते ट्रेडिंग शिकणार आहे म्हणे. माझ्या या मित्रानं, त्या मित्रानं लाखो कमवले, हे करून, ते करून." अशा मुलांच्या नादाला लागू नका लक्षात घ्या. की ते शेअर मार्केट असेल छान, सगळ्या गोष्टी असतील. पण तिथं सक्सेस ज्यांना मिळतो ती 1% लोकं असतात. ही पण थिअरी तुम्हाला माहिती आहे. बाकी 99% लॉसमध्येच असतात आणि कोणतरी लॉसमध्ये जातंय म्हणून तर कोणतरी प्रॉफिटमध्ये तिथं असतंय. मुद्दा भरकटायला नको. 3 फेब्रुवारी आहे, बरोबर आहे? त्याचं टार्गेट देतो तुम्हाला. आजचं टार्गेट देतो तुम्हाला, ते फॉलो करा. मी तुम्हाला सांगतोय, की फिजिक्सचं पण मी टार्गेट देणार आहे, केमिस्ट्री पण देणार आहे, मॅथ्स पण देणार आहे. याच्या अगोदर पण मी टार्गेट देत होतो. मधल्या काळात ना जरा डिस्टर्बन्समुळे मला बऱ्याच तुम्ही बघताय मी YouTubeवर सुद्धा ॲक्टिव्ह नव्हतो. पण आता तुमच्यासाठी काहीही होऊ दे. आज दिवसभराचं शेड्यूल एवढं टाईट आहे, तरी व्हिडिओज मिळणार आहेत तुम्हाला. कारण मला ना तुम्ही अडचणीत आहात हे बघवत नाही. कारण मला माझे दिवस आठवतायत. हां, मी पण असाच तणावात होतो तणाव. घरातल्यांच्या अपेक्षा असतात. ते असे बोलून दाखवतात, तेव्हा तो तणाव आणखीन वाढतो. अरे, पण सांगू का, घरातले शेवटी घरातले ते आपली काळजी करतात, हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. तुम्ही काही कमेंट असे पण करता बरं का, की मला घरातनं बाहेर काढून टाकतील. कसे काढून टाकतील आणि कुठे टाकतील सांगा बघू? का तुम्हाला तुमच्या घरातले लोकं घरातनं बाहेर काढतील? नाही काढणार. पण मी तर म्हणतो, नुसतंच ना मोबाईल घेऊन लोळत पडत असाल ना, अभ्यास न करता, तर घरातल्यांनी तुम्हाला बाहेरच काढलं पाहिजे. अक्षरशः ना, लाथ मारून बाहेर काढलं पाहिजे, जर तुम्ही काहीच करत नसाल तर. बरं ठीक आहे, देऊया टार्गेट आता. नीट लक्ष द्या. की पहिलं टार्गेट असं आहे, की तुम्ही आपलं जे YouTube चॅनल जे आता व्हिडिओ बघताय, त्याच्यावरचे दिवसभराचे व्हिडिओ सगळे कंप्लीट करा. नुसतं बघायचे नाहीये, नोट्स काढा. इथं मी तुम्हाला मॅथ्सचे आज इम्पोर्टंट असे 5 ते 6 व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे लक्षात घ्या आणि त्याच्यात भरपूर म्हणजे माझं टार्गेटच आहे. शनिवार आणि रविवार या 2च दिवसात एवढे मॅथ्सचे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे, की जवळ-जवळ 40+ मार्क कव्हर होतील. म्हणजे मॅथ्सचं टार्गेट काय मी तुम्हाला सांगतो. आज तुम्ही जास्तीत जास्त थेरमच्या नोट्स कंप्लीट करा. म्हणजे शॉर्ट नोट्स तयार करा. जेणेकरून क्विक रिव्हिजन होईल. सगळ्यात बेकार टॉपिक कुठली सांगू का थेरमच्या बाबतीत? वेक्टर. खूप थेरम आहेत रे. एवढे ईझी पण नाही आहेत. खूप आहेत लक्षात घ्या. मॅथ्समध्ये डेरिव्हेटिव्हचे थेरम कालचा व्हिडिओ बघितलाय? डेरिव्हेटिव्हचे थेरम मी घेतलेत. टॅन थिटाचं थेरम मी घेतलंय. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू व्हेरियन्स सांगितलंय. केच व्हॅल्यू फाइंड आउट करा हे पण सांगितलंय. बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन पण घेतलंय तुमचं. आपली प्लेलिस्ट तयार आहे. याच्या नवीन प्लेलिस्ट केल्या त्या फॉलो करा. बरं केमिस्ट्री बाबतीत ना मला माझी इच्छा आहे आज दिवसभरात राहिलेले लॉस पण फिनिश करून टाकतो मी.
अरे मग मी काय करायचो? लॉचे 2-3 व्हिडिओ मला अपलोड करायचे आहेत. मॅथ्सचे 4-5 व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. मग एवढं मी अपलोड करतोय. मला माहिती आहे, मी ऑब्झर्व्ह करतोय साधारण 1000च व्ह्यू होतायत. नो प्रॉब्लेम. काही हरकत नाहीये. 1000 मुलं तर मला फॉलो करतायत. ह्याच्यात सारखी आनंदाची गोष्ट कुठली नाहीये. 1000 म्हणजे खूप मोठा आकडा आहे माझ्यासाठी. ओके. पण माझी इच्छा आहे, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे तुम्ही, हे लक्षात घ्या. ओके. आणि आपलं ठरलंय Insta लाईव्ह घ्यायचंय आणि Insta लाईव्ह सक्सेसफुल झाला. टेक्निकली इथं माझ्याकडून अडचणी काही येऊ शकतात, पण त्या दूर मी करणार आहे. मग YouTube लाईव्ह पण मला घ्यायचं आहे. मला ते मी कधीच केलं नाही, पण ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या करायच्या आहेत, चांगल्या गोष्टी. मी बघितलं रे, वाईट वाटतंय मला. बरेच जण लाईव्ह लेक्चर घेतात, पण त्यात खूप टाईमपास होतो. मी आहे ते खरं बोलतोय लक्षात घ्या. मग बऱ्याच ठिकाणी बघितलं मी कोणाचं नाव घेतलेलं नाही बरं का. तुम्ही उगाच गेस तारे तोडू नका ऐकले म्हणूया आपण. कुणाचं नाव घेतलं नाहीये, पण मी बघितलंय. जे-ई-चे लेक्चर्स बघितले भरपूर मी ऑनलाईन जे चालतात ना, मोठे-मोठे चॅनल्स आहेत लक्षात घ्या. जे-ई-चे लेक्चर्स, नीटचे लेक्चर्स असतात फिजिक्स, केमिस्ट्रीचे ते टाईमपासच. बच्चो आ जाओ, जुड़ जाओ, ये करो, वो करो करत बसतात. त्यात कितका वेळ जातो ना आणि थोडंसं शिकवतात आणि उगाच टाईमपास सुरू असतो. ओके. पण मी सक्सेसफुल झालं ना, ते टेक्निकली सगळं तर आपले पण लाईव्ह लेक्चर सुरू होतील आणि ते वेगळ्याच लेव्हलचे असणार आहेत. 0 टाईमपास. कॉमेंटकडे बघणार पण नाही तुमच्या. ओके. जास्तीत जास्त पोर्शन त्यावेळेस मी तुमचा घेणार आहे इम्पोर्टंट. बरं लॉज केमिस्ट्रीचे त्याबरोबर ते न्यूमेरिकल्स जमले पाहिजेत तुम्हाला. लॉज फिनिश करूया चला आज दिवसभरात. ओके. अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील रिवाइज करा. नवीन व्हिडिओची आठवण हे करा. वाट बघा घेतो मी. बोलताना अडखळलो म्हणून हसलो बरं का. ठीक आहे. फिजिक्सच्या बाबतीत काय करायचं? हे भयानकच टॉपिक आहे. भीतीच वाटते ह्याची. बरोबर आहे आणि पहिलाच विषय असतो हा बोर्डच्या एक्झाममध्ये. मग तणाव निर्माण होतो. आता फिजिक्सचं काय करूया? तर मी तुम्हाला सांगतो नुसते आय-एम-पी क्वेशन देऊन चालणार नाहीये. तर मला फिजिक्ससाठी पण काय केलं पाहिजे माहितीये का? तुम्हाला जरा एक टार्गेट दिलं पाहिजे. आज काय देऊया तुम्हाला टार्गेट? मी देतो टार्गेट. आज डेफिनिशन करा. टॉपिक एक देतो तुम्हाला मी थर्मो. आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस, आयसोकोरिक, आयसोबारिक प्रोसेस, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये कॉमन असल्यासारखंच आहे. लक्षात डेफिनिशन द्या. आज थोडं डेफिनिशन करा. मग दिवसभराचं टार्गेट मिळालं का? ओके. आणि आता फालतू कॉमेंट करायचं बंद करा. काही गरज नाहीये तणाव घ्यायची विनाकारण. फालतू तणाव घ्यायची गरज नाहीये. अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला सांगू का? बघा मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करतोय. आता लागू दे वेळ म्हणूया आपण. आयुष्यात ना पैसे कमवणं खूप अवघड आहे. म्हणतो ना आपण एक सेट होणं, एक म्हणतो ना आपण सेट झालोय, भरपूर पैसे कमवतोय, त्या लेव्हलला पोहोचणं अवघड आहे. खूप स्ट्रगल आहे. आणि आता पुढचं आहे का? पैसे कमवल्यानंतर ते प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करणं हे बी खूप अवघड आहे. म्हणजे ना सांगू का, की आयुष्यात ना अडचणी या सतत येत राहणार आहेत. ओके. म्हणजे कुठलीच गोष्ट ईझी नाहीये. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल ना मी सांगतो, एक ट्रॅप असतो तुमच्यासारख्या मुलांना अडकवण्याचा आणि त्या ट्रॅपचं नाव आहे, ज्यात मी फसलोय. सगळं करून बसलोय मी हे. हे मी तुम्हाला सांगू का? 11वी-12वीत असताना हे आमच्याकडे असल्या कन्सेप्ट नव्हत्याच आम्ही लहान असताना. 12वी पर्यंत एम-एल-एम असलं काही नव्हतं. उगाच कुठल्यातरी स्कीम यायच्या बरं का, महिना वर्गणी भरा, मग तुम्हाला भांडं मिळणार, हे मिळणार, ते मिळणार, गिफ्ट मिळणार, असल्या स्कीम फक्त असायच्या. आणि गंमत सांगू का, मी 7वी, 8वी, 9वीतलं मला अजून आठवतंय. त्या स्कीममध्ये लेडीज आहेत ना, एकदम अट्रॅक्ट होतात. "अरे वाह! हे मिळणार आहे, ते मिळणार आहे." तुम्हाला सांगतो महिना 2 महिने ती स्कीम चालायची आणि तो पुन्हा स्कीम तयार करणारा कुठेतरी चालवणारा कुठेतरी पळून जायचा. सगळं फसवणूक व्हायची आणि अजून पण बऱ्याच ठिकाणी तशी फसवणूक होते. पण ठीक आहे 12वी नंतर काय झालं इंजिनिअरिंगला घेतलं. ओके. त्यावेळेस परिस्थिती वाईटच होती. अभ्यासात कच्चच होतो आपण. मी जॉब कुठं परफेक्ट प्लेसमेंटचं नाव काढूच नका. त्यावेळेस ते कन्सेप्टच नव्हते लक्षात घ्या. बरं. मग पुढं काय? तर मी तुम्हाला सांगतो एम-एल-एममध्ये पडलो मी. भेटला तसा एक मित्र म्हटला, "काय करायचं आहे शिक्षण?" मग बघ एक वस्तू होती त्यावेळेस बरं का. मी एक सांगतो जपान लाईफ नावाची कंपनी होती. 2001 साली ते गाद्या विकायचे आणि ₹1,00,000 ला एक गादी होती. ₹1,00,000 ला गादी. ₹200-300 ला आजच्या काळात पण मिळते गादी. पण त्या त्यांची गादी 1,00,000 ची होती. तुम्ही फक्त 3 मेंबरला विकायची. पुढे ते 3 मेंबरला विकणार आणि तुम्ही करोडो कमवणार. मी त्यात अडकलो. पुन्हा तुम्हाला सांगतो नंतर एक कुठली कॉम्प्युटरची स्कीम आली होती. म्हणजे कुठले तुम्ही कोर्सेस विकायचे. तशी आत्ता पण 2-4 वर्षापूर्वी स्कीम होती. त्यात मुलं अडकतात. तुम्ही सोपे मार्ग निवडता. बास आता पण तसलं काही नाहीये.
3 फेब्रुवारी आहे. 21 तारखेला पहिला पेपर आहे इंग्लिशचा. मध्ये किती कमी दिवस आहेत. प्रॅक्टिकल एक्झाम आहेत. असू दे ना मग. 24 तास प्रॅक्टिकलची एक्झाम नसते कॉलेजमध्ये. वेळ असतो. एक्झाम झाली की निघा कॉलेजमधून घरी पोहोचा. अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यास होत नाही घरात, स्टडी हॉल जॉइन करा निदान लास्ट मोमेंटला. बोर्डच्या एक्झाम पर्यंत कंटिन्यू ठेवा स्टडी हॉल तो. स्टडी हॉलला ना मोबाईल असतो, फ्री वायफाय असतं. मी सहज एकदा क्लासमध्ये प्रश्न विचारला बरं का, की स्टडी हॉल हिट करायचंय. काय करावं लागेल? सिन्सिअर मुलं होती ना, ते म्हणले, "सर वातावरण म्हणजे आजूबाजूला शांतता हवी. ओके. त्यांना एसी पाहिजे, बेंचेस चांगले असावे." मी म्हटलं, "नाही, नाही. अजून सांगा, अजून सांगा." सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणला, "सर फ्री वायफाय पाहिजे." झालं. म्हणजे तुमच्या डोक्यात आलं का? स्टडी हॉलमध्ये पण टाईमपास करणारी मुलं आहेत. ह्यांच्यापासून दूर राहा. एक खूप छान असं एक स्टेटस ठेवलं होतं माझ्या एका मित्रानं. एका कुठल्यातरी शिक्षकांचं मला आठवत नाही त्यांचं नाव आता. ओके, त्यांचं रील्स, ते का शॉर्ट्स त्यानं स्टेटसला ठेवलं होतं. ते सर काय म्हटले बघा, "संगत खूप महत्वाची आहे." मला खरोखर पटलं ते, की तुम्ही संगत म्हणजे तुम्हाला सांगू का त्यांनी उदाहरण काय दिलं बरं का, की तुम्ही कुठं म्हणजे त्यांनी उदाहरण काय दिलं, नाग, कोब्रा, किंग. किंग कोब्रा नको, साधा कोब्रा म्हणूया आपण. तुम्ही इतर ठिकाणी साप दिसल्यावर लोकं त्याला मारायचा प्रयत्न करतात आणि तो जर मंदिरात पिंडीवर असेल तर त्याची पूजा करतात. म्हणजे तुम्ही कुठं वावरता ह्याच्यावर तुमचं स्थान, कुठल्या स्थानी तुम्ही राहता, कुणाबरोबर राहता याच्यावर तुमचं काय ते म्हणे असं सरांचं म्हणणं होतं. मोटिव्हेशन त्यांचं भाषण होतं. पण मुद्दा कळाला का? तुमची संगत चांगली पाहिजे. तुमचे मित्र खूप प्रामाणिकपणे अभ्यास करणारे हवेत, सिन्सिअर हवेत. ओके. आणि नसेल संघटना चांगली, तर तुम्ही जाणार रसातळाला. समजून घ्या बरं का. त्यामुळे संगत चांगली पाहिजे. अभ्यास चांगला करा. खूप बडबड केली मी. टार्गेट तर दिलेलं आहे. फॉलो करा. ओके. आणि रोज टार्गेट द्याच अशी म्हणणारी मुलं आहेत माझ्याकडं. मग पहाटे 5:00 द्यायला सुरुवात करू का उद्यापासून? मग उद्यापासून पहाटे 5:00 व्हिडिओ मिळेल म्हणजे मिळेल तुम्हाला. टार्गेट तर द्यायचंय मला तुम्हाला. एक सांगू का 150 ते 200 मुलं ना होते बरं का. माझ्याकडूनच चूक झाली. मी व्हिडिओ अपलोड करायचे बंद झाले माझ्याकडून. पण 150 ते 200 मुलं आहेत ना, 5 वाजता व्हिडिओ तुम्हाला मिळणार. 5 वाजता कुठलं कॉलेज असते का? नाही ना. 10-11 वाजताच कॉलेज असते. ओके. पण प्रॅक्टिकल चुकवू नका बरं का. बोर्डचं प्रॅक्टिकल टाईम टेबल प्रॉपर फॉलो करा. मला सांगू का ॲक्चुअली कॉलेजमधले शिक्षक माझे मित्र आहेत ना, ते सुद्धा म्हणतात, की येत पण नाही आहेत मुलं कॉलेजला असं पण होतं. प्रॅक्टिकल एक्झामला मग कसे यांना मार्क द्यायचे? कशी ही मुलं पास होणार? इतकी निष्काळजी मुलं. तसं तुम्ही राहू नका. ओके. अ, व्हिडिओ करण्याचा हेतूच वेगळा होता. तणावात राहायचं नाहीये, हे माझे तुम्हाला म्हणणं आहे आणि काही गरज नाहीये फालतू तणाव घ्यायची. ओव्हर थिंकिंग करायचंच नाहीये. पेपर सोपाच असतो रे आणि सगळ्यांना जो पेपर आहे तोच तुम्हाला असतो. का तुमच्या एकट्याला अवघड आहे का पेपर? नाही ना, मग काळजी करत बसू नका. अभ्यास करा. ऑल द बेस्ट.